मित्रांनो, सैन्य दलातील सैनिकाची पत्नी होणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही. असं म्हणतात की सैन्य दलामध्ये भरती व्हायला वाघाचं काळीज लागतं. ते कुणा ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. आणि त्याहून जास्त अवघड असतं त्या सैनिकाची पत्नी होणं. कारण तिला माहिती असतं की आपला सखा हा आपल्यासोबत शेवटपर्यंत राहील की नाही. पण तरी सुद्धा ती काळजावरती दगड ठेवून त्याच्यासोबत लग्नगाठ बांधून त्याचं आयुष्य सजवण्यासाठी जात असते. मित्रांनो, याच्यापेक्षा मोठा त्याग काय असू शकतो? अतिशय दुःखद घटना आहे जी घडली आहे आपल्या सातारा जिल्ह्यात, ज्या जिल्ह्याला स्वराज्याची राजधानी म्हटलं जातं, शूरवीरांचा जिल्हा म्हटलं जातं. अशा जिल्ह्यातील दरेगाव या गावामध्ये नक्की काय घडलं आहे, हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमधून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. नमस्कार, मी रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. भारतीय सैन्य दलातील एक जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर घरी आला होता. पत्नी गरोदर होती. घरात तयारी सुरू होती. कुटुंब आनंदाच्या प्रतीक्षेत होतं. पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. त्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आणि नियतीचा क्रूर खेळ इथेच थांबला नाही. ज्या काही तासात तो जवान आपल्या मुलीला पहिल्यांदा पाहणार होता, त्या काही तासातच त्याची पत्नी आई झाली. पण त्या मुलीला वडिलांचं दर्शन कधीच होणार नव्हतं. हा आनंदाचा क्षण एका क्षणात शोकात बदलला. ज्या डोळ्यात मुलीला पाहण्याचं स्वप्न होतं, ते डोळे कायमचे मिटले गेले. या घटनेतला सर्वात अंगावर काटा आणणारा प्रसंग म्हणजे डिलिव्हरीनंतर अजूनही अशक्त अवस्थेत असलेल्या त्या पत्नीला स्ट्रेचरवरून नेण्यात आलं आणि त्याच स्ट्रेचरवरून तिला तिच्या पतीचं अंतिम दर्शन घडवण्यात आलं. आई बनण्याचा क्षण आणि पती गमावण्याचं दुःख, हे दोन्ही क्षण एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच मनावर कोसळले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तो पाहताना शब्द हरवतात. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचं दुःख, तिच्या डोळ्यांमधील रिकामेपण आणि सभोवतालचं स्तब्ध वातावरण, हे सगळं पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण नेमकं काय घडलं होतं? तो शहीद जवान कोण होता? अपघात कसा झाला? आणि या घटनेनंतर पुढे काय घडलं? हे सगळं समजून घेणं आज अत्यंत महत्त्वाचं आहे. 32 वर्षीय वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे मूळ सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथील होते. हे सदर जवान भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. देशसेवा हेच त्यांचं जीवन होतं. सीमारेषेवर कर्तव्य बजावत असताना जीव धोक्यात घालणं त्यांच्यासाठी नवं नव्हतं. पण पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मिळालेली सुट्टी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण होता. अनेक दिवसांपासून ते त्या क्षणाची वाट पाहत होते, जेव्हा ते बाप होणार होते. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार पत्नीची तब्येत लक्षात घेऊन तो काही दिवस आधीच घरी आला होता. रुग्णालयाशी संपर्क, तयारी, घरातलं वातावरण, सगळीकडे उत्सुकता होती. पण त्याच दरम्यान एका प्रवासादरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला. अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, रस्त्याची अवस्था, समोरून आलेलं वाहन, तांत्रिक बिघाड, अशा अनेक शक्यतांचा विचार केला जात आहे. मात्र या अपघातात त्या जवानाचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेची बातमी जेव्हा रुग्णालयात पोहोचली, तेव्हा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसमोर मोठं आव्हान होतं. एकीकडे डिलिव्हरी आणि दुसरीकडे त्या महिलेवर कोसळणारं भीषण दुःख. परिस्थिती सांभाळत डिलिव्हरी यशस्वी करण्यात आली आणि त्या स्त्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण त्या मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी तिचा वडील तिथे नव्हता. तो आधीच शहीद झाला होता. सैन्य दलाच्या नियमांनुसार जवानाच्या मृत्यूची माहिती अधिकृतपणे कुटुंबाला देण्यात आली. घरात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भावना होत्या. एका नव्या जीवाचा जन्म आणि एका आयुष्याचा अंत. सैन्य दलाचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले. शहीद जवानाला सैनिकी सन्मानाने निरोप देण्यात आला. तिरंग्यात गुंडाळलेलं पार्थिव, तो सॅल्यूट आणि हवेत घुमणारा अमर रहेचा नारा, हे सगळं पाहताना उपस्थित प्रत्येकाचं काळीच पिळवटून निघालं. हा जवान सीमेवर शत्रूंशी लढताना शहीद झाला नाही, पण तरीही त्याचं बलिदान कमी नाही. कारण सैनिकांचं आयुष्य हे प्रत्येक क्षणी देशासाठी असतं, मग तो युद्धभूमीवर असो किंवा आपल्या घराकडे येत असो. या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की सैनिकांच्या प्रवासासाठी अधिक सुरक्षित व्यवस्था का नाही? रस्ते अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
का केल्या जात नाहीत? भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक अपघातात मृत्युमुखी पडतात. पण जेव्हा अशा अपघातात देशाचा रक्षक जातो, तेव्हा ही केवळ दुर्घटना न राहता राष्ट्रीय वेदना बनते. शहीद जवानाच्या मुलीसाठी आता तो फक्त एका फोटोमध्येच उरणार आहे. ती मोठी होईल, वडिलांविषयी ऐकेल, त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकेल, पण त्यांचे बोट धरून चालण्याचा अनुभव तिला कधीच मिळणार नाही. त्या पत्नीसमोर आता आयुष्याचं मोठं आव्हान आहे. एकीकडे मातृत्वाची जबाबदारी आणि दुसरीकडे आयुष्यभराचं एकटेपण. शासनाकडून मदत जाहीर होईलही, पण भावनिक पोकळी कधीच भरून निघणार नाही. ही घटना आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की सैनिक फक्त सीमेवर शहीद होत नाहीत. कधी-कधी व्यवस्थेच्या त्रुटींमुळे, निष्काळजीपणामुळे किंवा अपघातांमुळेही देश आपले रक्षक गमावतो. म्हणूनच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली म्हणजे फक्त 2 ओळींची पोस्ट नाही, तर रस्ते सुरक्षित करणे, नियम पाळणे आणि अशा घटना पुन्हा घडू न देणे, हीच खरी मानवंदना आहे. आज साताऱ्यातील त्या घरात शांतता आहे, पण ती शांतता आनंदाची नाही, ती शोकाची आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, तो जवान शहीद झाला, पण त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. त्याच्या मुलीसाठी, त्याच्या पत्नीकरता आणि देशासाठी आपण अधिक जबाबदार नागरिक बनूया. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि शहीद झालेल्या जवानाला आमच्या थेट वास्तव टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.